नमस्कार मित्रांनो. MPSC ग्रुप बी क्लास 2 2026 च्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या उत्तराची पडताळणी विविध आन्सर कीच्या आधारे केली होती. बरोबर ना? मात्र MPSCने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत उत्तर तालिकेमध्ये काही प्रश्नांची उत्तरे वेगळी दिसून येत आहेत. ज्या विद्यार्थ्याने एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत शंका आहे, त्याने घाबरून जाण्याची गरज नाही. MPSC कडून आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाते. तसेच परीक्षेतील इतिहास विषयाचे पहिले 10 प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरले. काही प्रश्न सरळ होते, तर काहीमध्ये विद्यार्थ्याचा गोंधळ उडाला. या व्हिडिओमध्ये आपण एक एक प्रश्न पाहणार आहोत. त्याचे योग्य उत्तर काय आहे, त्यामागील ऐतिहासिक संदर्भ काय आहे आणि MPSCने हा प्रश्न कोणत्या दृष्टिकोनातून विचारला असावा याची सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आले तेही कमेंटमध्ये सांगा. चला तर मग सुरुवात करूया इतिहासाच्या पहिल्या प्रश्नापासून. पुढील कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजे यातील चुकीचे जे विधान आहे तेच तुमचं उत्तर असेल. तर पहिले विधान आपण पाहूया. भगतसिंह व राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. नंतर ब. नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हत्या अनंत लक्ष्मण काणेरे यांनी केली. तर तिसरे विधान काय म्हणते? मुंबईचा कमिशनर रँड यांची हत्या चापेकर यांनी केली. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला यातील चुकीचे विधान काढायचे आहे. तर भगतसिंह राजगुरू यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, हे विधान अगदी बरोबर आहे, शंकाच नाही. आणि नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन हत्या अनंत लक्ष्मण काणेरे यांनी केली, हेही बरोबर आहे. मुंबई कमिशनर रँड यांची हत्या चापेकरांनी केली असं म्हटले. बरोबर आहे. मुळात रँड हे पुण्याचे प्लेग आयुक्त कमिशनर होते, ना की मुंबईचे. बरोबर ना? त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार? फक्त क. 1909च्या मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचरण ठरतील, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? ठीक आहे. तर चला मग पाहूया. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, RC मुजुमदार, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय. ठीक आहे. माझ्या माहितीनुसार तर लोकमान्य टिळक आहे. ठीक आहे. प्रश्न दुसरा. 1909 मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्याबद्दल अशी प्रतिक्रिया कोणी दिली? तर लोकमान्य टिळक. कारण का माहिती? यांच्याशी संबंधित मानले जाते लोकमान्य टिळक. का? तर त्यांचा आशय असा होता की ब्रिटिश सरकारच्या या सुधारणामधून भारतीयांना खरे स्वराज्य किंवा अधिकार मिळणार नाहीत, जसे बैलाकडून दूध मिळू शकत नाही. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे? लोकमान्य टिळक. चला पुढचा प्रश्न पाहूया. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबद्दल खालीलपैकी विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा. म्हणजे खालील गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याबद्दल विधाने दिलेली आहेत, त्याच्यातील अचूक म्हणजे बरोबर जे उत्तरे आहेत ते तुम्हाला निवडायची आहेत. चला तर मग पहिला पाहूया विधान. 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे ते चिटणीस होते. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते. 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली असं म्हटले. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय येणार? काय येणार आपलं उत्तर? 1887 मध्ये सार्वजनिक सभेचे ते चिटणीस होते, अगदी बरोबर. त्यानंतर आहे पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते, हेही अगदी बरोबर आहे. सगळ्याचाच वाचण्यामधला प्रश्न आहे हा. आणि 1900 साली केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले. काय म्हटलंय? 1900 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले नाही, हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर 1895 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव म्हणून निवड झाली. काय म्हटले? 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्रसभेच्या काँग्रेस चिटणीसपदी निवड झाली, हेही विधान अगदी बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय येणार? अ, ब आणि ड. अ, ब आणि ड हे विधाने गोपाळ कृष्ण गोखलेंच्या संदर्भात अगदी बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर काय येणार? अ, ब आणि
ड. त्यामुळं प्रश्न क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. 4 नंबरचा प्रश्न पाहूया. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनाला खालीलपैकी कोण हजर नव्हते असं म्हटले. ठीक आहे. खालीलपैकी कोण हजर नव्हते? तर मोतीलाल नेहरू, अवंतिकाबाई गोखले, महात्मा गांधी, विठ्ठलभाई पटेल. ठीक आहे. तर काय असेल आपलं उत्तर यामधलं? काय म्हटले? पहिले अधिवेशन कुठे भरले होते? मुंबई येथे भरले होते. ठीक आहे. तर मुंबई येथे पहिले अधिवेशन भरले होते. त्यामध्ये खालीलपैकी सदस्यापैकी कोण हजर नव्हते असं म्हटले. ठीक आहे. मोतीलाल नेहरू हेही हजर होते. अवंतिकाबाई गोखले नाही, या हजर नव्हत्या. अवंतिकाबाई गोखले या मुंबई येथील पहिले जे अधिवेशन भरले त्यामध्ये हजर नव्हत्या. त्यानंतर कोणता आहे? कोण आहे? महात्मा गांधी. ठीक आहे. महात्मा गांधी हजर होते आणि विठ्ठलभाई पटेल हे देखील हजर होते. ठीक आहे. तर या सदस्यापैकी कोण हजर नव्हते? तर अवंतिकाबाई गोखले. त्यामुळे आपलं उत्तर काय येणार? फक्त ब. फक्त ब कुठे आहे पहा, तर 4 नंबर. त्यामुळे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक 4 मधील 4 हे पर्याय आपलं हे उत्तर असेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. क्रमांक 5. ठीक आहे. 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजाचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणी केले असं म्हटले. ठीक आहे. पर्यायामध्ये काय दिलं आहे बघा. लॉर्ड कॅनिंग, सर ह्यू रोज, जॉन लॉरेन्स आणि लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. तर मग यामधील उत्तर काय असेल? लॉर्ड कॅनिंग हेही नाही, सर ह्यू रोज हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. याबद्दल थोडंसं सांगते मी. सर ह्यू रोज 1857च्या उठावादरम्यान ब्रिटिश सैन्याचे प्रमुख अधिकारी होते. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याचे कौतुक करत हे विधान केले होते आणि MPC मध्ये हे विधान सर ह्यू रोज यांच्याशी संबंधित विचारले जाते. ठीक आहे. कारण प्रश्नच त्यांनी तसा केलेला आहे. त्यामुळं आपलं काय उत्तर येणार की 1857च्या बंडाबाबत बंडवाल्यांना एक जरी समर्थ नेता मिळाला असता तरी भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते. हे विधान कोणी केले होते? तर सर ह्यू रोज. त्यामुळं प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 6. काय म्हणतो प्रश्न क्रमांक 6 बघा. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. ठीक आहे. काय म्हटले? लोकमान्य टिळकांनी बेत रायफली काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी डॅश डॅश यांना नेपाळ येथे पाठवले होते. म्हणजे कोण पाठवलं होतं? तर लोकमान्य टिळकांनी. ठीक आहे. तर यापैकी कोण असेल बघा. दादासाहेब खापर्डे, त्यानंतर श्रीधर आणे व श्रीपाद कुलकर्णी, हनुमंत कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर, कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर व दादासाहेब खापर्डे. ठीक आहे. तर यापैकी काय उत्तर असेल पहा. यापैकी उत्तर आहे हनुमंत कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर. ठीक आहे. हेच का? तर बघा, स्वदेशी आणि क्रांतिकारी चळवळीच्या काळात लोकमान्य टिळकांनाही काही गुप्त योजना आखल्या होत्या. ठीक आहे. आणि शस्त्र निर्मितीचे तंत्रज्ञान शिक्षणाचे हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर यांना नेपाळला पाठवण्यात आले होते. ठीक आहे. लोकमान्य टिळकांनी कोणाला रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठवले होते? तर हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 चं पर्याय उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खाडेलकर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतो पहा. प्रश्न क्रमांक 7 वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले असं म्हटलं आहे. मग पर्याय पहा काय आहेत. राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला, भारतात नागरीकरणाचा वेग वाढला, देशी उद्योगधंद्यात वाढ झाली. ठीक आहे. तर काय असेल मग यातलं आपलं उत्तर? राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली. ठीक आहे. हे उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा
पुढील पर्याय मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला. हेही उत्तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर क भारतात नागरिकनाचा वेग वाढला. हेही उत्तर अगदी बरोबर आहे. वसाहतवादामुळे भारतात खालीलप्रमाणे कोणते परिवर्तन घडून आले? तर राष्ट्रवादाची भावना वाढीस आली, मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला आणि भारतात नागरिकनाचा वेग वाढला. त्यानंतर देशी उद्योगधंद्यात वाढ झाली नाही. हे पर्याय क्रमांक अगदी चुकीचा आहे. त्यामुळे अ, ब, क आपला पर्याय क्रमांक उत्तर कोणता आहे? तर अ, ब, क म्हणजेच पर्याय क्रमांक 3. ओके, हे आपलं योग्य उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय म्हणतो पहा. येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाहीत. काय म्हटलंय? की येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाहीत. राज्यकारभारात वाटा देऊनही संतुष्ट होणार नाहीत. किंबहुना सर्वच राज्यकारभारावर आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील, असे डॅश डॅश यांनी डॅश डॅश यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले जाते. हा प्रश्न अगदी गोंधळात टाकण्यासारखा आहे. बघा, मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण व्यवस्थित देते. काय म्हटलंय? येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्त बसणार नाहीत आणि राज्यकारभारात वाटा देऊनही ते संतुष्ट होणार नाहीत. किंबहुना सर्वच राज्यकारभारात आपला हक्क प्रस्थापित करून पाहतील, असे डॅश डॅश यांनी डॅश डॅश यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते. ठीक आहे. तर मग बघा, कोणी म्हटलं आहे? पर्याय क्रमांक 1 काय आहे? लॉर्ड मेकेलो पब्लिक एज्युकेशन कमिटी. काय म्हटले? पर्याय लॉर्ड मेकेलो पब्लिकेशन एज्युकेशन कमिटी. पर्याय क्रमांक 2 माउंट स्टुअर्ट एलिफन्स कोर्ट ऑफ डिरेक्टर्स. पर्याय क्रमांक 3 जॉर्ज रसेल क्लार्क ब्रिटिश पार्लमेंट. आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड काय आहे? लॉर्ड एम्सर्स्ट गव्हर्नर जनरल. ठीक आहे. तर बघा, मग यामधील आपलं उत्तर कोणतं असेल? प्रश्न क्रमांक 2 माउंट स्टुअर्ट एलिफन्स कोर्ट ऑफ डिरेक्टरी. ओके, माउंट स्टुअर्ट एलिफन्स कोर्ट ऑफ डिरेक्टर्स हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. ठीक आहे. पर्यायी पहा. ते एलिफन्स कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. त्यांनी इसवी सन 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले. ब्रिटिश सरकारने त्यांची 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केलेली आहे. अगदी सोपा प्रश्न आहे आणि सगळ्यांच्या वाचनामधला आहे. तर याचं उत्तर काय येतं पहा, बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर. खालील माहितीवरून समाजसुधारक ओळखा. तर बाळशास्त्री जांभेकर. यामध्ये एक सांगायचं झालं तर पहा, 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले आणि 1832 मध्ये 1832 मध्ये देखील त्यांनी काय केलं होतं? मराठी दर्पण हे मराठी पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. ठीक आहे. आणि हे तर सर्वांनाच माहिती की ब्रिटिश सरकारने त्यांच्या 1840 मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून काय केलेली होती? नेमणूक केलेली होती. म्हणजेच जेपी ही पदवी त्यांना दिलेली होती. ठीक आहे. चला, आणि आणखीन एक महत्त्वाचं याच्याबद्दल सांगायचं झालं तर बाळशास्त्री जांभेकरना मराठी पत्रकारितेचे जनक असंही त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आणि शेवटचा. इसवी सन 1916 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता असं म्हटलंय. ठीक आहे. बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना काय म्हटलंय? महिला विद्यापीठ स्थापनेमागील उद्देश कोणता होता? 1916 मध्ये त्यांनी काय केली होती? महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. तर त्यांचा या पाठीमागील उद्देश काय होता? पहा, स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्त्रियांना गायन कलेचे शिक्षण देणे आणि स्त्रियांना स्वावलंबी बनवणे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर मला सांगा, यातील पर्यायी उत्तर कोणतं बरोबर आहे? स्त्रियांना उच्च शिक्षण देणे हेही अगदी बरोबर आहे. त्यानंतर क स्त्रियांना स्वावलंबी बनवणे. ठीक आहे. पर्याय क्रमांक अ आणि क हे दोन्ही उत्तर आपले अगदी बरोबर आहे. त्यामुळं आपलं पर्यायी उत्तर येणार प्रश्न क्रमांक अ क. बघा कुठे आहे? प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक अ आणि क हे आपलं उत्तर आहे. आज आपण एमपीएससी गट पूर्व परीक्षेतील इतिहास विषयाचे सुरुवातीचे 10 प्रश्न सविस्तर समजून घेतले. ठीक आहे. फक्त या परीक्षेपुरतेच नाही तर प्रश्नामागील संकल्पना आगामी सप्टेंबर मधील आणि पुढील एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून केवळ उत्तरे पाठ करू नका, त्यामागील इतिहास
आणि संकल्पना समजून घ्या. धन्यवाद आणि तुमच्या अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.